नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये उभ्यानवी अव्यय म्हणजे समान दर्जाची संयोजक अव्ययांचे 4 प्रकार पाहिले. कॉम्युलेटिव्ह और कॉप्युलेटिव्ह, अल्टरनेटिव्ह और डिन्जेंटिव्ह, त्यानंतर आपण पाहिलं ॲडव्हर्सेटिव्ह आणि इलेटिव्ह. असे कोऑर्डिनेटिव्ह कंजंक्शन्स याने म्हणजेच समान दर्जाची समान पदीय उभ्यानवी अव्ययांचे 4 प्रकार आपण मागच्या व्हिडिओजमध्ये जाणून घेतले. आजच्या या व्हिडिओमध्ये उभ्यानवी अव्ययाचा मुख्य जो दुसरा प्रकार आहे ज्याला आपण सबऑर्डिनेटिंग म्हणजे आश्रित कंजंक्शन किंवा दुसऱ्यावरती अवलंबून असलेलं संयोजक अव्यय असं म्हणू, त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. आता हे कंजंक्शन्स काय असतं तर एखाद्या उपवाक्यावरती म्हणजे एखाद्या पोटवाक्यावरती किंवा उपवाक्यावरती ते काय असतं, अर्थ व्यक्त करण्यासाठी और ते काय असतात की दुसऱ्या उपवाक्यावरती किंवा पोटवाक्याशी त्याचा अर्थ पूर्ण करण्याकरता ते अवलंबून असतं, म्हणून त्याला सबऑर्डिनेटिंग असं म्हटलं जातं. आता सबऑर्डिनेटिंगचा अर्थच तुम्हाला म्हणजे सब आणि ऑर्डिनेटिंग म्हणजे सबऑर्डिनेटिंग म्हणजे काय तर ज्याला स्वतःचा असा अर्थ नसतो, त्याचा अर्थ व्यक्त करण्याकरता दुसऱ्या वाक्यावरती किंवा दुसऱ्या वरती जे अवलंबून असतं त्याला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजे उभ्यानवी अव्यय असं म्हणतात. आता हे बघा, आता उदाहरणच बघा. ही हॅड कम, तो आलेला होता. आता आलेला होता पण काही पूर्ण अर्थ आहे का? कधी आलेला होता किंवा आला होता असं काही आहे का? नाही. मग ही हॅड कम बिफोर आय वेंट आउट म्हणजे बघा, पहिलं जे आहे इथे बघा, ही हॅड कम हे झालं एक वाक्य. पण बिफोर आय वेंट आउट मी जाण्यापूर्वी म्हटल्यानंतर ह्याच्यावरती हे जाण्यापूर्वीवरती हे डिपेंड आहे. लक्षात आलं सबऑर्डिनेट का म्हटलं ना. आता याच्यामध्ये यांनी काय दाखवलंय, इथे शोईंग ऑफ टाइम दाखवलेलं आहे. इथे काय दाखवलंय? टाइम दाखवलंय. का टाइम दाखवलाय? बिफोर आय वेंट म्हणजे मी जाण्यापूर्वी गेलो नव्हतो तेव्हा. आलं लक्षात? दुसरं बघा, आय वेंट व्हेअर आय लाईक्ड. दुसरं वाक्य, आय वेंट व्हेअर आय लाईक्ड म्हणजे मी कुठेही जाऊ गेलो. व्हेअर आय लाईक्ड मला पाहिजे तिथे मी गेलो. आता शोईंग ऑफ प्लेस इथे काय दिलंय? जागा दिलंय. व्हेअर म्हणजे कुठेही म्हटल्यानंतर काय आलं? जागा. शोईंग ऑफ प्लेस म्हणजे ठिकाण दर्शक आहे. त्यानंतर सिन्स यू विश इट शॅल बी डन. आता शोईंग ऑफ रिझन इथे काय दाखवलंय? कारण दाखवलेलं आहे. सिन्स यू विश तुझी इच्छा असेल तेव्हा, सिन्स यू विश यू शॅल बी डन इट तू हे कर किंवा केलेलं असेल वगैरे अशा पद्धतीने. लक्षात येत आहे? पुढे बघा, पुढचं वाक्य, ॲज यू सो शॅल यू रिप ही प्रवर्पण आहे म्हणजे पेरावं तेच उगवतं. आता याच्यामध्ये काय दाखवलंय? मॅनर म्हणजे पद्धत दाखवलंय. मॅनर म्हणजे पद्धत, ढंग दाखवलाय कशा प्रकारे करायचं म्हणजे ज्याप्रमाणे तू पेरशील तेच ते उगवेल असं. पुढचं वाक्य बघा, ही इज टॉलर दॅन आय एम. मग इथे काय दाखवलंय? ही इज टॉलर दॅन आय एम तो माझ्यापेक्षाही उंच आहे. मग इथे काय केलंय? कंपॅरिझन केलंय म्हणजे शोईंग ऑफ कंपॅरिझन म्हणजे तुलना केलेली आहे. आय वर्क हार्ड दॅट आय मे पास. शोईंग ऑफ पर्पज
इथे उद्देश दाखवलेला आहे. आय वर्क हार्ड, मी कठीण परिश्रम केलेत, मी मेहनत केली, खूप मेहनत केली. दॅट कशासाठी, की आय मे पास, मी यशस्वी व्हावं यासाठी माझा उद्देश आहे. पुढचं वाक्य बघा. किरण वर्कड सो हार्ड दॅट शी स्टूड फर्स्ट. इथे काय दिलंय, इथे रिझल्ट दाखवलाय. किरणने काय केलं, किरण वर्क सो हार्ड, किरणने खूप मेहनत केली. शी स्टूड फर्स्ट, म्हणजे प्रथम येण्यासाठी. आलं का लक्षात? म्हणजे वाक्य कसं डिपेंड आहे. किरण वर्कड सो हार्ड दॅट शी स्टूड फर्स्ट. म्हणजे बघा ना, पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्यावरती डिपेंड आहे, म्हणून याला सबऑर्डिनेट असं म्हटलंय. म्हणून याला काय म्हटलंय, सबऑर्डिनेटिंग, म्हणजे आश्रित, कोणाचा तरी आश्रय घ्यावा लागतोय. स्वतः अर्थ पूर्ण होऊ शकत नाही. इफ यू लाईक यू कॅन गो, जर तुला वाटलं तर तू जाऊ शकतोस. शोईंग कंडिशन, कंडिशन म्हणजे काय, इथे शर्त दिली आहे. शर्त, तुला वाटलं तर जा. इफ यू लाईक, जर तुला वाटलं तर. इफ म्हणजे जर, यू लाईक आवडलं तर, आवडलं. यू कॅन गो, तू जाऊ शकतोस, म्हणजे काय झालं, शर्त. दो ही इज पुअर येट ही इज हॅपी. आता इथे काय दिलंय, इथे भिन्नता दाखवली आहे. जर तो गरीब असता तर तो आनंदी राहिला असता. इम्पॉर्टंट नोट्स बघा. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स त्याच्या अर्थानुसार काय दर्शवतं, वेळ दर्शवतं म्हणजे टाइम, स्थान दर्शवतं म्हणजे प्लेस, कारण दर्शवतं म्हणजे रिझन, ढंग म्हणजेच पद्धत, म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये मॅनर म्हणता येईल, तुलना म्हणजेच कंपॅरिझन, उद्देश म्हणजे पर्पज, प्रभाव म्हणजे निकाल रिझल्ट, शर्त म्हणजे कंडिशन, आणि वेगळेपण विभिन्नता म्हणजे कन्सेशन, CONCESSION, व्यक्त करतं, दर्शवतं. आता पॉइंट दुसरा, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स नेहमी आश्रित म्हणजे दुसऱ्यावरती डिपेंड, आश्रित उपवाक्य का, म्हणजे आश्रित उपवाक्यावरती उपवाक्याचा पहिला शब्द असतो. म्हणजे आश्रित जे दुसरं वाक्य सुरू होतं, ज्याच्यावर ते डिपेंड असतं, त्याचा पहिला शब्द ते असतं, आणि त्याच्यात ते काय असतं, आणि त्याच्या अधीन असतं, मग त्याच्यावरती निर्भर असतं. आणि त्याच्यापासून सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे त्याच्या ते अधीन असल्यामुळे त्याचं सबऑर्डिनेट क्लॉजच बनतं. आता पुढचा पॉइंट खूप महत्वाचा आहे. तर मुख्य सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कोणत्या कोणत्या प्रकारची आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये समजून घेऊ. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.